नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला माहीत आहे की गेल्या 20 जूनपासून आपण दररोज 2 शो करत आहोत. दुपारी 2 ते 4 आणि रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये जागतिक योग दिन सप्ताहाच्या अनुषंगानं. आणि श्रोते हो, तुम्ही सर्वजण या जागतिक योग सप्ताहामध्ये सहभागी झालात. आपण आपल्या सुंदर सुंदर रचना पाठवल्या आणि इतरांनाही आपल्या रचना पाठवण्यास सांगितलं, त्याबद्दल सर्वात प्रथम आपले खूप खूप आभार. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या या जागतिक योग सप्ताहाच्या अनुषंगानं आपल्याला अनेक शेकडो मान्यवर आपल्या या शोमध्ये सहभागी झालेले होते आणि काही व्यक्तिशः FM ग्रुपला जोडले गेलेले होते. आपण वळूया आणि जी सुंदर अशी रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे पंकज कांबळे सर. पंकज कांबळे सर जे की API आहेत बडनेरा पोलीस स्टेशन अमरावती शहर येथून. आणि सरांनी त्यांच्या सुंदर अशा रचनेमध्ये लिहिलं आहे, आरोग्य जपावे आधी या शीर्षकाखाली सर लिहित आहेत, आरोग्य जपावे आधी या शीर्षकाखाली की आरोग्य जपावे आधी टाळावे आजार व्याधी. आरोग्य जपावे आधी टाळावे आजार व्याधी, आनंदमय जगण्यासाठी करावे योग ध्यान समाधी. वा, आनंदमय जगण्यासाठी करावे योग ध्यान समाधी, मन विकार मुक्त असावे रोज निश्चल गोड हसावे. सुख समाधान मिळवण्यासाठी मन निर्मळ बनवा आधी, आनंदमय जगण्यासाठी करावे योग ध्यान समाधी. रोज नियम सगळे पाळू कोरोनाचा संसर्ग टाळू. निरोगी सुदृढ राहण्यासाठी घ्यावी दक्ष खबरदारी आधी, आनंदमय जगण्यासाठी करावे योग ध्यान समाधी, करावे योग ध्यान समाधी. अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. जसं की सरांनी लिहिलंय की आपण सर्वांनी नियम पाळले पाहिजेत आणि सर स्वतः API आहेत बडनेरा पोलीस स्टेशनला. त्या अनुषंगानं कोरोनाची ड्युटी करीत असताना खूप सारे अनुभव सरांना आलेले असतात. त्या अनुषंगाने सरांनी त्यांचे भाव जे आहेत ते या रचनेच्या माध्यमातून मांडलेले आहेत की कोरोना संसर्ग जर टाळायचा असेल तर सर्वांनी नियम पाळा, सर्वांनी निरोगी आणि सुदृढ राहा. तर या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळणार आहोत श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. RJ